मंद्रुप येथील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ दरवर्षी विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करते। यंदा उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे। यावेळी गुरु अमृत डेअरीचे मालक विजयकुमार टेळे यांच्या हस्ते चांदीचे गदा जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाला अर्पण केल्याबद्दल यावेळी मंडळाचे आधारस्तंभ व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे आभार मानले। यावेळी रंजन जाधव, अनिल जाधव, प्रदीप जाधव, मुकेश देवीदास, बबन देशमाने, अण्णा जाधव, सुनील श्रीकांत लाड, रसूल शुगार, बंटी साठे, संजय गोरे आदी नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो। मंद्रुप गावातील सर्वात जुनं मंडळ म्हणून ज्याची ख्याती आहे, सन 1980 स्थापनेच्या या पर्वापासून सुरुवात झालेल्या मधला मारुती चौकातील शान जय भवानी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ मधला मारुती चौक मंद्रुपच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। प्रथमतः मी मंडळाकडून या आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत असणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये सर्वांचं आरोग्य, धनसंपदा आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांना चांगला आरोग्य लाभो अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। जय भवानी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ मधला मारुती चौक मंद्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 1980 स्थापनेच्या या पर्वामध्ये आम्ही एकंदरीत 9 दिवसाच्या या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे प्रयोजन करत असतो। आधारस्तंभ राजन जाधव, त्याचबरोबर प्रदीप जाधव, श्रीकांत लाड, त्याचबरोबर संजय गोरे इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली इसवी सन 1980 पासून या मंडळाची यांच्या आधारस्तंभाखाली स्थापना झाली। चालू वर्षाचे अध्यक्षपद अजिंक्य जाधव, त्यानंतर उपाध्यक्षपद स्वप्नील जाधव, त्यानंतर स्वप्नील लाड, त्यानंतर खजिनदारपद मी स्वतः ओंकार झेंडेकर, सचिव विनायक कोरे, कार्याध्यक्ष युवराज कोरे इत्यादी पदे अशा पद्धतीने या वर्षीची मांडणी आपण केलेली आहे। चालू वर्षामध्ये आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की चालू वर्षामध्ये आम्हाला आमच्या मंडळाचे अजून एक आधारस्तंभ मंद्रुपमध्ये सुप्रसिद्ध डेअरीचे मालक गुरु अमृत एंटरप्राइजेसचे मालक विजयकुमार टेळे यांच्याकडून आमच्या भवानी मातेच्या मूर्तीस चांदीची गदा अर्पण झालेली आहे। तरी मी समस्त मंडळाकडून त्यांचा शतशः आभारी आहे।
या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये समाज उपयोगी कार्यक्रम घेणं, राबवणं आणि त्याचबरोबर समाजामध्ये एक वेगळा ठसा निर्माण करण्याचं काम आम्ही गेल्या 8 ते 10 वर्षापासून तरुण पिढींना घेऊन हे काम करत आहोत आणि हे काम असंच आम्ही चालू ठेवणार आहोत. धन्यवाद.